भारत क्रांती मिशन व राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा जयपूर यांच्या वतीने बिर्ला ऑडिटोरियम हॉल येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे 13वे वंशज शिवाजी राजे जाधव, सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली। काही महिलांनी बाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवत गाणे म्हटले। राज्यपाल हरिभाऊ बागडे, सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके, सिंदखेड राजाचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे 13वे वंशज शिवाजी राजे जाधव तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगरकर यांनी शाल व छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान चिन्ह देऊन केले। यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नवीन पिढीला याविषयी माहिती होणे गरजेचे आहे। महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार आचार हा आत्मसात केला पाहिजे असल्याचे सांगितले। आज पहिल्यांदा जयपूर येथे शिवजयंती साजरी होत आहे। इथून पुढे मराठा बांधवांनी ही जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले। सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आपल्या मनोगतात प्रयागमध्ये जसा भक्तीचा कुंभमेळा भरला आहे तसा जयपूरमध्ये शिवभक्ती देशभक्तीचा कुंभमेळा भरला असल्याचा आनंद व्यक्त केला। यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, जयपूर शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक विजय काकडे, मराठा रामायण पाणीपत परमेश्वर नलावडे, दीपक पाटील, त्र्यंबक कोंबडे, अण्णासाहेब खाडे, ज्ञानेश्वर थोरात, बाळासाहेब खाडे तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छावा मराठा संघटनेच्या विलास भाऊ आम्ही सर्व छावा मावळे यांना सर्वात मोठा 30 वर्षाचा आनंदाचा क्षण आहे। राजस्थान मराठ्यांनी काबीज केला होता। महाराष्ट्राचे मावळ्यांचे घोडे ह्या राजस्थानमध्ये दौडले होते। तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची मिरवणूक राजभवन येथे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे। पूर्ण राजस्थान शहरमध्ये आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चालू आहे। हा अत्यंत मराठ्यांसाठी सर्व शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे। विशेष करून राजस्थान मधील सर्व मराठा समाज, सर्व शिवभक्त, विशेष महिला वर्ग यांनी अत्यंत प्रतिसाद दिलेला आहे। ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। हा आनंदाचा क्षण आम्ही स्वतः अनुभव होतो। असा कार्यक्रम जयपूर येथे राजस्थानचे बागडे व जयपूर राजस्थानचे मंत्रिमंडळाचे नेते व या राजस्थानची सर्व पब्लिक यांनी महाराष्ट्रातून नाशिक येथे या आयोजक विजय भाऊ विलास भाऊ पांगारकर यांनी नाशिकमधून शिवसृष्टीचा शिवाजी महाराजांचा रथ काढून जयपूर येथे आणून आज भव्य दिव्य अशी बँड ताशा वाजत्री व अनेक भाविक पोलीस बसतात। आज असा जयपूर राजस्थान इथे भव्य दिव्य शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे। मी दीपकदादा पाटील, महाराष्ट्रामधून कर्जत रायगड येथून वावरणे गावातून आज आनंदाचा उत्सव आहे। आम्ही महाराष्ट्रातून नाशिक येथून सर्व बांधव एक 50 गाड्यांचा ताफा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन राजस्थान जयपूर येथे आलेलो आहे आणि राजभवनावर आम्ही आज सकाळी राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करून आता आम्ही सगळे रॅली निघालेले। यातून देशातील सर्व बांधवांनी एक आदर्श घ्यावा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक घरामध्ये शिवजयंती साजरी व्हावी। त्याप्रमाणे मुलं जर शिवचरित्र वाचतील तर चांगले नागरिक घडतील, शिवाजी महाराजांच्या आदर्शासारखे ते वागतील आणि एक समाजात मान्यवर करून तयार होतील आणि एक भारत देश हा सुजलाम सुफलाम होईल। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।